श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुलाच सांगत आहे, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का आज हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्या बाळा, जर तू कुणाचे वाईट केले नाही तर घाबरायचे कारण नाही. तुझे वाईट मी होऊ देणारच नाही. तू घाबरू नको, काळजी करू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद लवकरच येत आहे. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगायचे नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपण स्वतःला सांगायचे, त्या परिस्थितीला सांगायचे की तू कितीही कठीण असली तरी माझ्या पाठीमागे माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सामर्थ्यशाली, सखल ऐश्वर्य संपन्न आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य, शक्ती माझे स्वामी मला प्रदान करणारच आणि या परिस्थितीवर निश्चित मात होणार. तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. भाग्यवान ठराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र ताऱ्यांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलात तरीही इतिहासातच. माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातूनच चारित्र्य घडते. स्वामी म्हणतात, तू एकटा नाही आहेस. कायम स्वतःला सांगत जा की जे एकटे असतात ते कायम निगेटिव्ह विचार करतात. तू खूप स्ट्रॉंग आहेस. हा, थोड्या अडचणींमुळे खचला आहेस, मान्य आहे, पण तू लोकांसारखं रडत बसणाऱ्यांपैकी नाहीस. मला मान्य आहे की खूप गोष्टी असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस, पण ठीक आहे. या प्रवासात असे अनेकदा होईल. तुला पाहिजे तसे होणार नाही. चुकीचे माणसे भेटतील, पण तू हार मानू नकोस. तुला एकटं वाटत आहे कारण तुझ्या जवळची माणसं तुझ्या सोबत नाहीत, पण घाबरू नकोस. ही वेळ निघून जाईल. सोबत कोणी नसलं म्हणजे फक्त एकटं असणं असं काही नाही, हे लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावरती खोटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. जर तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातील नम्रतेचा विजय समजा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय स्वामी, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहील तो भाग्यवंत ठरेल. भक्तांनो, शांतपणे तुम्ही स्वामींजवळ ही प्रार्थना करा की स्वामी महाराज, माझ्यासमोर येणाऱ्या सर्व अडचणी तुम्ही कमी करा. स्वामी, येत्या आठवड्यासाठी मला तयार करा. माझ्या जीवनात येणारे चिंता आणि पश्चाताप दूर करा. कृपया माझ्या पुढे जा आणि माझा मार्ग मोकळा करा. माझे रक्षण करा. माझ्या आयुष्यात योग्य लोकांना आणा
आणि चुकीच्या लोकांना बाहेर काढून टाका. स्वामी म्हणतात, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी गर्दीची गरज नसते. जर तुमचे मन प्रसन्न असेल तर तुम्ही एकट्यात सुद्धा आनंदी राहू शकता. नेहमी स्वामींजवळ ही प्रार्थना करा की स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले हे मला माहिती नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. स्वामी आई म्हणते, येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर, शांती तुमच्या मार्गात येत आहे. माझ्या बाळा, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखावत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझे नामस्मरण करत असाल, खूप देवपूजा करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की सगळी पापे धुतली जातील, आपल्याला देव पावेल, असे समजणे ही तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखवू नकोस. कोणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलणे टाळ. मोठ्यांचा आदर कर, गरजूंना मदत कर. माझे तुझ्यावर संपूर्ण लक्ष आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला आनंद होईल आणि तुमचा अभिमान वाटेल आणि तुमचा आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, ज्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात, सगळे इथेच सोडून जायचे आहे. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका. वर्तमानात आनंदी राहायला शिका. भविष्याच्या चिंतेमध्ये तुमचे आयुष्य वाया घालवू नका. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी तुमचे अनेक वाद संपतील. आयुष्य साधं आणि सरळ आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला. मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर वाटेल. स्वामी म्हणतात, जे पाठीमागे आपल्याला बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण जगात असा कुणीही नाही ज्याला सर्वजण चांगले म्हणतील. जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीमागे धावू नका. कधीच स्वतःला कमी लेखू नका, कारण या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं लक्ष विचलित करणारे भरपूर जण भेटतील. तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे. एकटं असलं तरी सर्वांना पुरून उरायचं. आपण आपले विचार नेहमी चांगले ठेवायचे. तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही. स्वामी म्हणतात, शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. आपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते. एक लक्षात ठेवा, जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कधीही कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कधीही कमी नसते. स्वामी म्हणतात, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधीही कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो, तोच भक्तिप्रिय भक्त मला प्रिय आहे.